लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी? लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबरची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावे यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ही प्रक्रिया कशी करावी? चला तर मग याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. ई-केवायसी करण्याची पद्धत. टप्पा 1. लाभार्थी महिलेची पडताळणी. सर्वात अगोदर गुगलमध्ये जाऊन या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे. ते पोर्टल उघडल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे आधार क्रमांक व समोर दिलेला कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचे आहे. आता आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. टप्पा 2. कुटुंबातील सदस्याची पती किंवा वडील पडताळणी. आता पुढे जर तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. परत कॅप्चा भरून मी सहमत आहे यावरती क्लिक करायचे आहे व OTP पाठवा बटनावरती क्लिक करायचे आहे. ज्यांचा आधार क्रमांक टाकला आहे पती किंवा वडील त्यांच्या मोबाईलवरती आलेला OTP टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. टप्पा 3. आवश्यक माहिती भरणे व घोषणापत्र. जात प्रवर्ग. ड्रॉपडाऊनमध्ये तुमची जात प्रवर्ग निवडायचा आहे. उदाहरणार्थ SC, ST, OBC, PJ, NT, EWS, ओपन इत्यादी. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत घोषणा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला होय करायचे आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत नाहीत. त्यानंतर लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तुमच्या घरात फक्त तुम्ही किंवा तुमच्यासोबत एकच अविवाहित किंवा विवाहित महिला लाभ घेत असेल तर या प्रश्नाला सुद्धा होय करायचे आहे. 2 विवाहित महिला लाभ घेत असतील तर नाही करावे लागेल. खाली दिलेल्या नियम व अटी या रकान्यावरती टिक मार्क करायचे आहे व सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. टप्पा 4. ई-केवायसी यशस्वी. सबमिट केल्याबरोबरच तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.